हाय गाईज, श्री स्वामी समर्थांची कृपा तुमची लाडकी गावठी. तर तुम्ही तर बघितलंच असाल, लास्ट रेसिपी माझी काहीतरी वटाणा भाताची होती आणि त्याच्यानंतर मला सुट्टी लागत चाललेली मुलांना शाळेला. मुलांच्या शाळेला सुट्टी म्हणजे मला सुट्टी. आणि त्या सुट्टीत मी जी केलेली धमाल आहे आणि माझ्या फॅमिलीबरोबर मी गावी गेलेली, परत फॅमिलीसोबत मी फिरायला मंदिरात वगैरे गेलेली माझ्या मोठ्या नंदेबरोबर. ते तर तुम्ही सगळं बघितलंच असेल, माझ्या बड्डेची धमाल. तर माझी सुट्टी मी फुल धमालमध्ये घालवली असेल. तुम्ही कशी घालवली ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा. दुसरी गोष्ट, समर्थांचा आशीर्वाद जसा माझ्यावर आहे तसा तुमच्यावरही असू दे, हे समर्थांना मी प्रार्थना करते की माझे जे यूट्यूबची जी माझी माणसं आहेत त्यांना नेहमी खुश ठेवू आणि त्यांचं काय सुख दुःख असेल तर देवा नक्की त्यांच्या पाठी उभा राहा, हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर तुम्हाला तर माहिती आहे हे सगळं माझं शेड्यूल होतं सुट्टीमधलं. तर पुन्हा एकदा आजपासून आपण भेटणार आहोत रेसिपी करताना. तर मग आजची माझी रेसिपी आहे, कढी बनवणार आहे मी. तर ॲक्च्युली कसं होतं, सुट्टी होती आणि माझी शाळा चालू झालेली आहे 13 तारखेपासून. काही मुलांची शाळा 16 तारखेपासून चालू झाली. पण शाळा चालू झाली म्हणजे माझं काम चालू झालं 13 तारखेपासून. माझी शाळा चालू झाल्यानंतर 13 तारखेला काहीतरी शुक्रवार होता, 14 तारखेला शनिवार आणि 15 तारखेला रविवार आणि 16 तारखेला सोमवार. तर 13 तारखेला एक दिवस शाळा होती, नवीन मुलं होती, मला सगळ्यांना कॅच करायचं म्हणजे पर्सनल त्यांच्या घरी जाऊन भेटायचं होतं. त्या मुलांना मला बघायचं होतं, मला त्या मुलांना बघायचं होतं, मला त्यांचं घर बघायचं होतं. शाळा तर मला माहितीच आहे. मग असं एक माझं शेड्यूल आहे आणि ते शेड्यूल माझं रोजचं रुटीन चालू झालेलं आहे 13 तारखेपासून. तर आता माझी ही 16 तारखेपासूनची जी शाळा चालू झाली आहे ही कंटिन्यू चालू झालेली आहे. तर मला असं तुम्हाला सांगायचं आहे, जी मी गंमत केली ना, तर शर्विल मला नेहमी येऊन बोलायचा, बस झाली तुमची मजा, आता रेसिपी बनवा. पण तुम्हीच मला सांगा, मी रेसिपी बनवायला गेली ना तर माझं हे मन फिरण्यात होतं, ते रेसिपीमध्ये नसतं लागलं आणि तुमच्यापर्यंत जे पोचवायचं ते मी पोचवू शकली नसती. म्हणून मी शॉर्ट ह्याच्यामध्ये मी फिरून घेतलं, फुल धमाल केली. माझ्या सुट्टीचा मी खूप चांगला एन्जॉय केला. समर्थांच्या आशीर्वादाने खरोखर माझी सुट्टी चांगली गेली. पण त्या सुट्टीमध्ये आपल्या तुम्ही बघितलं असेल की काय काय घडलं, किती वाईट घडलं, किती माणसांचा जीव गेला आहे, कोणी जीव गमावले, कोणती फॅमिलीनी आपली फॅमिली गमावली आहे. तर ॲक्च्युली 2025 मला असं वाटतं की समर्थांनी आता हे सगळं काहीतरी करून आमच्या, एक अशी मनापासून माझी इच्छा आहे स्वामींना की खरंच आता देवा हे सगळं जे 2025मध्ये जे घडलं आहे ते आता बंद करावं, कुठेतरी थांबावं तुझ्या आशीर्वादाने. काहीतरी असा चमत्कार कर की बस आता ज्यांनी आपापली फॅमिली जी गमावली आहे, आणि कोणी आपले भाऊ गमावला आहे, कोणी वडील गमावले, कोणी आई गमावली आहे, कोणी मावशी गमावली आहे, ताई गमावली आहे, आत्या गमावली आहे, पप्पा गमावले, खूप काही कोणी सगळं काही गमावलेलं आहे. तर मला असं वाटतं की समर्थांनी आता ते थोडं काहीतरी करिश्मा करावा आणि हे सगळं थांबवावं, हीच माझी समर्थांच्या चरणी प्रार्थना आहे. खरंच थांबवावं, श्री स्वामी समर्थ, खरंच थांबवावं. तर मग असं सगळं हे शेड्यूल होतं. आणि ज्या लोकांनी जीव गमावला आहे त्यांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली. आणि मग आता आपण तिथे नाही थांबलंय, हे जग आहे, हे चालतच राहणार आहे. तुम्हाला आम्हाला कामं आहेत, कामामध्ये माणूस एकदा व्यस्त झाला की सगळं विसरतो. पण अजूनही मला असं वाटतं की तुम्ही कुठेही जाल तर तुमची काळजी घ्या, तुमच्या मुलाबाळांची काळजी घ्या आणि फिरायला जा. पण खरोखर विचार करून कुठेही जा. जगा हे क्षण, कधी कोणाला काय होईल हे आपल्याला माहिती नाही आहे. पण तुम्ही क्षण हे जगा. आपल्या फॅमिलीला जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ द्या, आपल्या मुलांबरोबर जेवढा वेळ घालवता येईल तेवढा वेळ घालवा. कामाची दगदग आहे, आपल्या जीवाची दगदग आहे.
ही दगदग तर चालूच राहणार आहे. पण आता तुम्हाला माहिती आहे, जोपर्यंत आपल्या घरातली माणसं आपल्या घरात आहे तोपर्यंत ती आपली आहे. जेव्हा दाराच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला माहिती नसतं की तो परत आता कसा येईल, पडून येईल, झडून येईल, हे आपल्याला माहिती नसतं. पण ठीक आहे, मला असं वाटतं की काळजी घ्या सगळ्यांनी आपापल्या फॅमिलीचं. तर एवढ्यातच आपलं नाही थांबत आहे. तर चला मग जाऊया आपण आता रेसिपी जवळ वळूया. थोडंसं दुःख झालं आहे, थोडंसं सुख आहे, दुःख आहे, हे तर वाटायचंच आहे. तर मग चला मग जाऊया आपण आता परत एकदा आपल्या जीवनाकडे वळूया. आणि आता मी बनवणार आहे कढी. तर तुम्ही बघू शकता मी सगळं तयार करून ठेवलेलं आहे. कढीला लागणार आहे आपल्याला टोमॅटो, कढीपत्ता, लसूण, अद्रक, मिरची, कांदा, खोबरं आणि कोथिंबीर. हेच मी सगळं वाटण करणार आहे. हे वाटण झाल्याच्या नंतर दही आणि थोडंसं चण्याचं पीठ टाकून मी ते कालवणार आहे. ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर मी आता जरा वाटप करून घेते. तर चला मग आपण वाटण काढूया. वाटून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि मगाशी मी तुम्हाला सांगायचं विसरले, त्याच्यामध्ये हळद घ्यायची राहिली होती. हळद आणि जिरं घ्यायचं होतं, ते मी टाकलंय, तुम्हाला दाखवलं नाही. पण अशी ही कढी बनवण्याची पद्धत आहे. आणि आता मी दही घेणार आहे. आधी आपण चण्याचं पीठ घेऊया, कारण की ते चण्याचं पीठ मी थोडंसं चण्याचं पीठ घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. चण्याचं पीठ मी अगदी म्हणजे आत्ता का घेतलं दह्याच्या आधी, कारण की चण्याचं पीठ मी आता जे घेतलं आहे ते मी आता ना त्याला चांगलं मिक्स करणार आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे दही चण्याच्या पिठामध्ये आपण पाणी टाकलं की त्याचे गोळे होतात. मग ते गोळे नाही झाले पाहिजे म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं ते पाणी टाकते आणि ते चांगलं थोडंसं हाताने फेटून घेते. मग आपण याच्यामध्ये दही टाकणार आहोत आणि दही फेटणार. कारण की हे आता तुम्ही बघू शकता चण्याचं पीठ असं करण्याचं कारण की बघा ह्या ज्या आहेत ना, हे सगळे असे गुटल्या ते आपल्याला चांगल्या फोडून काढायच्या आहेत आणि एकदम सॉफ्ट असं पीठ करायचं आहे. दहीच्या गुटल्या चालतील, पिठाच्या गुटल्या चालणार नाही. कारण की मग ते त्याची चव जर दाताखाली पिठाची गठली आली, आपली पिठाची जर ती एखादी अशी गट्टा जर आला आपल्या जिभेवर, तर तो चांगला नाही लागणार. म्हणून मी आधी दही टाकायच्या आधी मी पीठ तुम्ही बघू शकता कसं मी त्याला हे केलं, पेटून घेतलं असं छान असं. आता मी याच्यामध्ये दही ॲड करणार आहे आणि दही आणि हे पीठ एकत्र कालवून झालं, एकजीव करून झालं की ते कढी बनवायला आपल्याला बरं पडेल. तर मग मी आता दही तुम्हाला घ्यायचं तसं घ्या, तर मला जसं हवं तसं मी घेणार आहे. तर मग हे सगळं झाल्यावरती आपण भेटूया. तर तुम्ही बघू शकता दही आणि चण्याचं पीठ मी हे एकत्र केलेलं आहे. चमच्याने हलवलं तरी चालेल, कारण की दही राहिला त्याचे गट्टे तर चालतील पण पिठाचे नाही राहिले पाहिजे, म्हणून मी ते हाताने फेटून घेतलं. आता हे दोन्ही पण मी एकजीव करणार आहे आणि एकजीव करून झाल्यावरती वाटण तुम्हाला मी जेव्हा फोडणी देईल तेव्हा कळेलच. पण ही मी वाटणाची कढी करते आहे आणि मी कढीला कड काढते चांगला, कारण की तुम्ही काही लोकांचं असतं आणि असतं असं की कड काढला की दही फाटतो, म्हणजे कढी फाटते ती. पण मला असं वाटतं मी हाताने, कारण की माझा हात जगन्नाथ, हात लागल्याशिवाय जेवणाला काही टेस्ट येणार नाही. चमच्याने मला हे चोचले वाटतात चमच्याने करायचं, तर मी
हाताने करते आणि तुम्हाला तर माहिती आहे हात आणि माझा पाण्याचा संबंध खूप जवळचा आहे. काम करताना मला 10 वेळा ते हात धुवावे लागतात आणि कारण की मला आवडत नाही ते असंच इकडचा हात तिथे इकडचा हात तिकडे, कारण की माझ्याकडे आवर्जून लोक आपल्याकडे जेवतात, आपण कोणाला देतो, तर कोणाला जेवण देताना कोणी आपल्याला असं नाही केलं पाहिजे की काय हात दुखतात नाही दुखत असं होतं. काही लोक कोणाच्या घरी खात नाहीत, काही कोणाचा प्रॉब्लेम असतो की त्यांना खायचं नसतं लोकांच्या घरात, काही लोक खातात. पण त्या कधी जर आलं आणि माझ्या घरी नेहमी म्हणजे मी कधी माझं घर तुम्हाला रिकामं भेटणार नाही, माझ्या घरात कोण ना कोणतरी असणारच. तर त्या गोष्टी अशा आहेत की असं नाही की आपल्यासमोर कोण आहे बसलंय म्हणून आपण तसं वागायचं. पण मला असं आहे कोणी खावो नाही तर नाही खावो, पण मला हे माझं देवाला नैवेद्य दाखवायचं असतं म्हणून मी माझ्या मनाला शांत असं नाही. पण मला घाण वाटते तर माझा हात तुम्हाला माहिती आहे, आता मी हे काढलं तरी तो सारखा पाण्यात जेवण होईपर्यंत अर्धा टाकी तर मीच खाली करत असेल हात धुवून. तर हे सगळं अशा गोष्टी आहेत आणि जेवढं स्वच्छ राहाल तेवढं चांगलं. आणि प्रेम तुम्हाला तर माहिती आहे, जसं मी तुम्हाला सांगते जेवण करताना जेवणात प्रेम ओतलं पाहिजे. शर्विल बोल ना. आणि प्रेम ओतलं पाहिजे म्हणजे प्रेम ओतायचं नसतं, तुम्हाला तर माहिती आहे. मनापासून आपण जी गोष्ट करताना मनापासून केली की ती छान होते, म्हणून ती मनापासून करायची ती छानच होते. तर मला असं सांगायचं आहे तुम्ही काही करा, कोणतंही जेवण करा, देवाचं ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवाला एकदा आवाज द्या आणि तुम्ही जेवण करायला सुरुवात करा. ते जेवण तुमचं टेस्टीच होणार. तुम्ही हे टाकलं ते टाकलं त्याच्याने जेवण टेस्टीच होतं. हे टाका ते टाका त्याच्याने टेस्टच येते जेवणाला. पण मला असं तुम्हाला सांगायचं आहे ते टाकण्याची सुद्धा एक पद्धत आहे, ते मसाले फिरवण्याची पण पद्धत आहे. मसाला कधी टाकला पाहिजे हे काय कधी केलं पाहिजे ह्याची सुद्धा पद्धत आहे. तर ते सगळं आपण त्याच्याकडे तर लक्ष दिलंच पाहिजे. पण जेवण करताना आपलं सगळं पूर्ण जे मन आहे ते जेवणात उतरलं पाहिजे आणि जेवण करताना आपलं लक्ष हे पूर्ण जेवणाकडे पाहिजे, बाजूला नाही पाहिजे. कारण की आजूबाजूचा विचार केला की आपल्या डोक्यामध्ये खूप विचार येतात, तर आपल्या डोक्यामध्ये ते विचार नाही आले पाहिजे. जेवण करताना फक्त जेवण करायचंय, कोणाला निंदायचं नाही. जेवण आपलं टेस्टी होणार आहे. तर चला मग कढी बघायला या. तर माझं हे बेसन दही फेटून झालेलं आहे आणि इथे मी बाटण काढून ठेवलेलं आहे आणि आपल्याला लागणार आहे फोडणीला राई आणि कढीपत्ता. तर मी तुम्हाला फोडणी देताना दाखवते, या मग. तर अशा प्रकारे आपली कढी ही तयार झालेली आहे आणि त्याच्यामध्ये फक्त ॲड केले मी 2 कोकम टाकलेले आहेत, कारण की कोकम टाकली तर जरा सुंदर अशी चव येते. तर ही अशी आपली कढी आहे. तर मग या कढी खायला.